जरांगेंना रोखण्यासाठी सरकारचा प्लॅन. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची धावाधाव. वर्षावरील बैठकीत नेमकं काय ठरलं आणि कोणाचा बाप आडवा येऊ मुंबईत जाणार आहे. ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी 29 ऑगस्टला मुंबईत जाणारच असा निर्धार जरांगेंनी केला आणि सरकारचे धावेदन आणले. त्यामुळे जरांगेंना रोखण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबत झाली. याच बैठकीत जरांगेंना रोखण्यासाठी सरकारनं विशेष रणनीती आखली. ऐन गणेशोत्सवात जरांगे मुंबईत येणार असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारनं तातडीनं पावलं टाकायला सुरुवात केली. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय उपसमितीची स्थापना केली. ही समिती मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेणार आहे. त्याबरोबरच मराठा कुणबी प्रमाणपत्रांविषयी शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली असली तरी जरांगेंनी मात्र आपल्या मूळ मागणीवर बोट ठेवून सरकारला इशारा दिलाय. तर भाजपच मराठा समाजाला न्याय देईल असा विश्वास मंत्री आशिष शेलारांनी व्यक्त केलाय. हैदराबादचं गॅझेटियर आहे 17 संस्थांचं, याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा, त्याला त्याची मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा. केसेससाठी कॅबिनेट बोलवा, तुम्ही केसेस मागे घ्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढा. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती, त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून, राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून तो त्याला मंजुरी द्या, ते लागू करा, हे कामं करा. हो, अशी दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना. मराठ्यांच्या आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या. बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही, आनंद नाही ना, आम्हाला त्याच्याकडे डुकून बघायचं नाही. मुंबईला आम्ही येणार, तुम्ही जर अंमलबजावणी नाही दिल्या तर. माननीय चंद्रकांत दादांच्याच मार्गदर्शनाने मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ही समिती जाहीर केली आहे. त्यामुळे माननीय दादा चंद्रकांत दादा पाटील यांच्याच मार्गदर्शनाने समिती बनली आहे. बघा, मोर्चा आणि आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, याच्यावर अजून मी काय बोलू. राज्य सरकार आपलं काम करते. समाजाला सर्वंकष मराठा समाजाच्या हिताची भूमिका हीच देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका. खरं तर 1 सप्टेंबर 2023ला अंतरवाली सराटीत जरांगेंच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज झाला आणि आंदोलनाचा भडका उडाला. या आंदोलनात आतापर्यंत नेमकं काय घडलंय ते पाहूया. जरांगेंच्या आंदोलनाच्या तीव्रतेमुळे 6 सप्टेंबर 2023ला मराठा कुणबी नोंदींच्या शोधासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या नेतृत्वात समितीची स्थापना केली. त्यानंतर अंतरवाली सराटी ते मुंबई यात्रेदरम्यान वाशीत 26 जानेवारी 2024ला सगळे सोयरे अध्यादेशासंदर्भातील मसुदा जरांगेंच्या हाती सोपवण्यात आला. एवढंच नाही तर 20 फेब्रुवारी 2024ला मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलं. आता मनोज जरांगेंनी आधीच्या आंदोलनापेक्षा 5 पट जास्त गर्दीसह मुंबईत धडकणार असा निर्धार केलाय. ठिकठिकाणी त्याची तयारी सुरू झाली. त्यामुळे सरकारला ऐन गणेशोत्सवात जरांगेंना रोखण्यात यश मिळणार की जरांगे आझाद मैदानावर ठिय्या मांडणार याचीच उत्सुकता आहे. सूरज मसूरकरसह अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.